साहेबांच्या सगळ्याच्या चरणी 4-2 शब्द बोलायचं असलं तर माता जगदंबा नवदुर्गा मला काही बोलून घेतील तेवढंच मी बोलण्याचा प्रयत्न करणार आगाऊ काही बोलणार नाही म्हणून सांगतो हात जोडून विनंती तुम्हाले आमदार साहेब सहकार्य करतो आम्हाले रे हात जोडून विनंती तुम्हाले आमदार साहेब सहकार्य करतो आम्हाले रे हात जोडून विनंती तुम्हाले आमदार साहेब हा सहकार्य करतो आम्हाले गरीब राहणारे लोक त्यांच्यासाठी लाखो बंजारा बाबा 1,10 लाख बंजारा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे बाबा भव्य मोर्चा करता आम्ही तारीख घेतली होती 25 परंतु डीवायएसपीचं लेटर आलं सध्या तुम्हाला मोर्चा खुल्ला मोर्चासाठी संधी मिळणार नाही भावना देखील मी रात्री फोन केलं होतं पूर्ण बंजारा लोक विदर्भातले माझ्यासाठी थांबले आहे आणि 26 किंवा 5 तारीखला आम्ही भव्य असा मोर्चा वर्धेला आणि आर्वीला काढणार आहे तथापि भाऊला एकच विनंती करतो आम्ही सुद्धा भाऊला निवेदन देणार होतो 100 मंडळी आली होती म्हटलं मी कार्यक्रमाच्या स्थळी तारीख घेणार नाही भाऊला जर निवेदन द्यायचं आहे तर आपण सभा मंडपात जाऊ म्हणून सांगतो हात जोडून विनंती तुम्हाले आमदार साहेब सहकार्य करता आम्हाले आमची मागणी काही नाही हात जोडून विनंती तुम्हाले आमदार साहेब सहकार्य करता आम्हाले रे भाई हात जोडून विनंती तुम्हाले आमदार साहेब सहकार्य करता आम्हाले लवर भरता प्रकल्प आहे मोठा बोल बोल या टेकड्यावर आहे काळा गोठा बाबा कसं जीवन जगाव भाऊ टेकड्या गावावरती आमचं भाग्य आम्ही दिवस काढले लवर भरता प्रकल्प आहे मोठा या टेकड्यावर आहे काळा गोठा बाबा काय दोष ध्याने कर आम्हाले आम्हाला सहकार्य करता आम्हाले रे भाई आता जोडून विनंती तुम्हाले आमदार साहेब सहकार्य करता आम्हाले रे बाबा हे मैप लावणार रे बाबू हा बाबा हा हाती दे हाती काका हाती धर आता भाऊलाच काय सांगावचं परंतु भाऊ मध्ये सामर्थ्य आहे मला विश्वास आहे की जे कोणी करू शकत नाही त्या भाऊकडनं कार्य होतील अशी मी देखील मला पूर्ण विश्वास आहे लवर वर्धा कपल्क मोठा या टेकड्यावर आहे भाऊ मोठा काय दोष द्यावे कर्माले सुमित भाऊ सहकार्य करता आम्हाले बाबा हात जोडून विनंती तुम्हाला सुमित भाऊ सहकार्य करता आम्हाले रे आता जोडून विनंती तुम्हाला सहकार्य करता आम्हाले रे या गावात नाही सिमेंट रोड बोल बोल 1500 मतदानाचं गाव आहे भाऊ बाबा पूर्ण गाव फिरून घ्या सिमेंट रस्ता नाही हा या गावात नाही सिमेंट रोड बोल बोल किती सहन करावे आम्ही लोड हा हाक मारत राहतो रामाने सहकार्य करता आम्हाले वा 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 मेरे भाई हात जोडून तुम्हाला तुम्ही भाऊ सहकार्य करता आम्हाले हो या गावात नाही सिमेंट रोड किती सहन करावे लवड रात्री झोपतो तेव्हा विचार येते की आम्ही पारध्यासारखं जीवन जगत आहोत इचू काट्यापासून कसं जगाव एका एवढ्या मोठ्या गावात एक तांडा वस्तीचं रोड झालेलं होतं कमीत कमी 20 वर्ष झाले भाऊने एसडीओच्या ऑफिस मध्ये बोलणं केलं की तांडा वस्तीची निधी कुठे आहे परंतु काय आमचे लोक बॉम्बे पर्यंत पोहोचत नाही आणि आमच्या गावाचा विकास होणार नाही म्हणून भाऊला सांगतो हाक मारत राहतो रामाले म्हातारे म्हातारे लोक या देवळावर बसतं प्रभू कसं चालावं कसं जगावं हाका मारत राहते रामाले आमदार साहेब सहकार्य करता आम्हाला हात जोडून विनंती तुम्हाला आमदार साहेब हात जोडून विनंती तुम्हाला आमदार साहेब सहकार्य करता आम्हाले नाही गावात प्रवासी निवारा बोल
या गावाले सोडलं या वारा बाबा नाही वेळ तर लागत कामाले अंधार साहेब घर करता बोलो वा 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 वा. सोडून विनंती तुम्हाला अंधार साहेब घर करता बोलो हो हो किनीला जा भाऊ तर बस स्टँड आहे हर ठिकाणी बस स्टँड आहे आणि माझंच बंजाराचं जे विदर्भात गाव आहे पाचोड एवढं मोठं गाव आहे बस स्टॉप नाही नाही आहे मुळी तांड्याले बस स्टॉप नाही कठीण आहे की नाही काय गोष्ट होत 2-4 लाखाच्या कमीत कमी 4 वेळा गाडी चालते पावसाळ्यामध्ये एवढं पावसाळा आहे मुली भिजून जातं भाऊ कठीण आहे म्हणून भाऊला काय मागाव शरम वाटते माणसाले एवढ्या योजना काय एखादं म्हण पण भाऊ मध्ये विश्वास आहे नाही गावात प्रवासी निवारा या गावाले सोडलं आवारा नाही वेळ लागणार भाऊ तुम्हाले पण सहकार्य करजा आम्हाला आम्हाले बाबा हात जोडून विनंती तुम्हाले अंधार साहेब घर करता बोलो आता जोडून विनंती तुम्हाला अंधार साहेब घर करता बोलो हो पुरं गाव आहे भाऊ तुमच्या माग पहिले काहीतरी काँग्रेस होते आता पोस्टर बनून तयार आहे भाऊ पूर्ण गाव 1281 मत आहे आपल्या विधान परिषद जिल्हा परिषद मध्ये वन साईड होण्याची शक्यता आहे भाऊ पण तुमचीच आशा होती की भाऊले आणावं गावाचा विकास बद्दल बोला पुरा गाव आहे पक्षाच्या मागे बाबा सुमित भाऊ मुळे झाले सारे जागे हा आता लागा पुढच्या कामाले सुमित भाऊ घर करता बोलो वा मेरे भाई आता जोडून विनंती तुम्हाला अंधार साहेब घर करता बोलो ए हात जोडून विनंती तुम्हाला सुमित भाऊ हात जोडून विनंती तुम्हाला हो हो पुरा गाव आहे पक्षाच्या मागे आता भाऊच्या माग होण्याचं कारण काय सुमित भाऊ मुळे झाले जागे युवा आमदार भाऊ जेव्हा प्रचारासाठी येत होते इलेक्शनच्या आधी तेव्हाच भाऊची कीर्ती झाली की सुमित साहेबाची पीए सुमित साहेबाची पीए आणि विकासही भरपूर होऊ लागले म्हणून सगळे तांडे सुमित भाऊच्या माग विदर्भाचे एवढी आपल्याला गॅरंटी आहे हात जोडून विनंती तुम्हाला आता जोडून विनंती तुम्हाला अंधार साहेब घर करता बोलो उपस्थित सर्व व्यासपीठ यंदा एक तरी ठेवदा आमची सीट बाबा पक्का निर्णय आहे भाऊ येते भाऊ या गावामध्ये जेव्हापासून तांडा बसला आहे 70-80 वर्ष पण कधीही कोण्या पक्षाची तिकीट मागितली नाही हा मला जेव्हा तिकीट मिळण्याचं अशोक भाऊला माहित आहे चान्स आला होता तर आमचे टिंबर चालते माझी सुनबाई ती उभी राहिल्यामुळे पक्षाला हे होईल म्हणून मी हे केलं आणि आमची सीट पडली परंतु आता प्रथम सगळ्या गावची इच्छा आहे की मरतावेळी किशन महाराजाला एक संधी द्यावी असं सगळ्याची इच्छा आहे उपस्थित सर्व व्यासपीठ बाबा यंदा एक तरी देजा येत सीट देते अशी आशा आहे समाधाने हात जोडून विनंती तुम्हाला हो सर्व व्यासपीठ आहे सर्कलचे आहे साऊथ सर्कलचे आहे आमचे 25 वर्षाच्या आधी अशोक भाऊनी मला दूरपर्यंत पोहोचवलं जिल्हा स्तरीवर सदस्य राहिलो केंद्र प्रमुख राहिलो सर्क प्रमुख राहिलो तालुक्याचं सरचिटणीस म्हणून 2 वेळा राहिलो कमलाकर दिनी यांनी सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलं 2-2 वेळा मला निराधार कमिटीत ठेवलं या खेड्यामधून खरी ओळखी या पक्षामध्ये झाली सुमित भाऊ देखील जेव्हा तेव्हा किसन भाऊ म्हणतं मला दुःख वाटतं मी एक गरीब माणूस
पण सात्विक आहे. जेव्हापासून जन्मलो माझ्याकडनं कोणताही अपराध झाला नसेल. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, लहान मुलापासून सगळे माळकरी झालो. सद्गुरू कृपा झाली, इमारत फळ आली. दुसरं घेणं देणं काही नाही. माझं गाव सुंदर बनावं, विकसित व्हावं आणि 4 लोकांच्या बरोबर आपले मुलं बाळ सुद्धा टिकावं, याच आशाने मी भोवला भोळवला आहे. म्हणून सांगतो, हात जोडून विनंती तुम्हाला, हो हो हो, सांगायला खूप काही आहे. परंतु साहेबाची एक गोष्ट आहे. साऊरच्या आपण मंदिरामध्ये प्रशांत भाऊ, सुमित भाऊनी सांगितलं की यशवंतराव मध्ये जेवढं लागल महाराज तेवढे नंबर लावून द्या. 108 लोकांची यादी बनवली. सुमित भाऊला दाखवलं 108 झाले भाऊ. अरे आपल्याला 1 लाखाचा टार्गेट आहे, पुन्हा 80 केले. या गावामध्ये माझ्या आधीची यादी 320 लोकांची, 450 घरकुलाला मंजुरी मिळाली. हे सुमित भाऊची पुण्य आहे. प्रत्येकाला 1-2 असे घर मिळाले. पण 4-5 लोकांच्या नावाची अडचण आली आहे भाऊ, की जे बिचारे एका कुटुंबात 3-4 लोक आहे, विवाहित आहे, त्याचे घर कटले आहे. ते लोक भाऊकडे जातो, आम्ही पक्ष सोडतो, मी भाऊकडे विषय मांडणार. आपले गणेश चव्हाण यादी, गणेश चव्हाण भाऊ बोलतील आणि त्या लोकाला गणेश चैनसिंग चव्हाण या 5-6 लोकांचे नाव कटलेले आहे भाऊ. तर थोडं बोलून हे होईल. मी माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो आणि पुढच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी कार्यक्रम सुरू होईल. योगेश